नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत अस्सल घाटी पद्धतीचा चिकन खरडा। या रेसिपीसाठी आपल्याला 1 किलो चिकन, 15 ते 20 हिरव्या मिरच्या आणि सजावटीसाठी कोथिंबीर लागेल। घाटी चिकनची खरी ओळख म्हणजे त्याचा ताजा खरडा। 15 ते 20 हिरव्या मिरच्या, 15 लसूण पाकळ्या आणि मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करू नका। थोडासा जाडसर खरडा झाल्यास चव अधिक सुंदर लागते। आता चिकन स्वच्छ धुवून पूर्णपणे निथळून घ्या। चिकनमध्ये 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घाला। हे मिश्रण प्रत्येक तुकड्यावर व्यवस्थित लागेल याची खात्री करा। आता मोठ्या कढईत 2 चमचे तेल गरम करूया। उभा चिरलेला कांदा तेलात घाला आणि मध्यम आचेवर शिजू द्या। कांद्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत सतत परतत राहा। आता तयार केलेला खरडा कढईत घालूया। खरडा घातल्यानंतर आच कमी ठेवा। लसूण आणि मिरचीचा कच्चा वास पूर्णपणे निघून जाईपर्यंत परता। आता मसाल्यामध्ये चिकन घालूया। प्रत्येक चिकन पीस मसाल्याने पूर्ण झाकला गेला पाहिजे। मोठ्या आचेवर 2 मिनिटं परतल्यामुळे चव अधिक चांगली विकसित होते। आता झाकण लावून चिकन स्वतःच्या रसात शिजू द्या। मध्ये मध्ये झाकण काढून हलक्या हाताने ढवळा। या टप्प्यावर पाणी घालण्याची गरज नाही। आता झाकण लावून बाहेर पडलेला रस आता मसाल्यासोबत एकजीव झाला आहे। यामुळे खरड्याची चव चिकनमध्ये खोलवर मुरते। आता पुढील टप्प्यासाठी आपण थोडी उकळी आणूया। आता झाकण लावून बाहेर पडलेला रस आता मसाल्यासोबत एकजीव झाला आहे। मसाला चिकनला व्यवस्थित चिकटलेला दिसू लागला की आपली डिश जवळपास तयार आहे। आता झाकण लावून बाहेर आणि तिखटपणा तपासून घ्या। मसाला चिकनला व्यवस्थित चिकटलेला दिसू लागला की आपली डिश जवळपास तयार आहे। आता झाकण लावून बाहेर आणि तिखटपणा तपासून घ्या। अप्रतिम लागते। एकदा ही रेसिपी करून पाहिली तर तिची झणझणीत चव तुम्ही कधीच विसरणार नाही।